नमस्कार सर्व पत्रकार बांधवांना। पहिल्यांदा मी नमस्कार करतो या बीड जिल्ह्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील मराठवाड्यातील सर्व पत्रकार, दैनिकाचे पदाधिकारी, सर्व पत्रकार परिषदेचे आपापल्या संघटनेचे अध्यक्ष, दैनिकाचे दैनिक असतील, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, सर्व प्रसार माध्यमांचं मी प्रथमतः बहुजन विकास परिषदेच्या वतीनं संस्थापक अध्यक्ष म्हणून आपल्या सर्वांचं या पत्रकार परिषदेमध्ये स्वागत करतो। आपण आलात, आपलं अभिनंदन व्यक्त करतो। पत्रकार बांधवांनो, येत्या 29 तारखेला केज या शहरामध्ये बहुजन विकास परिषद या नवीन संघटनेचा राज्य संकल्पीय मेळावा आपण केज या शहरामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे। खरं तर सामाजिक चळवळीमध्ये काम करत असताना गेल्या 10 वर्षापासून रमेश तात्या गालपाडे सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सामाजिक चळवळीला, सामाजिक हिताला प्रोत्साहन देण्यासाठी मी काम करत आलेलो आहे। आपल्या सर्वांना माहीत आहे की प्रतिष्ठानच्या माध्यमातून केलेलं काम, मग ते कोरोना काळातलं असेल, तुम्हा पत्रकार बांधवांना त्या काळामध्ये आपण जीवावर उदार होऊन या सर्व गोष्टीचं चित्रण करून तळागाळापर्यंत पोहोचवायचं काम आपण केलं आणि आपला यथोचित सत्कार, गुणगौरव करायचं काम देखील मी त्या ठिकाणी करत आलेलो आहे आणि करेल। आता विषय असा आहे की या प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेल्या 10 वर्षापासून काम करत आलोय, परंतु ह्या कामाची चळवळ एक स्वरूप व्यापक झालं पाहिजे, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तळागाळापर्यंत हे काम करता आलं पाहिजे आणि म्हणून या उद्देशानं बहुजन विकास परिषद ही संघटना आपण गेल्या 6 महिन्यापूर्वी स्थापन केली आणि या संघटनेचे पदाधिकारी जे की पूर्वी प्रतिष्ठानच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये काम करत होते, तर ते सर्व बहुजन विकास परिषदेमध्ये या पुढील काळामध्ये काम करणार आहेत आणि म्हणूनच येत्या काळामध्ये खरं तर मी मराठवाड्याचा असल्यामुळं या मायभूमीतनं याची उभारणी करावी आणि याचं सर्व जाळं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पोहोचावं, हा खरा उद्देश या ठिकाणी मी मनामध्ये आयोजिला असल्यामुळं आपल्याला सर्वांना याची कल्पना असावी म्हणून आज खरं पत्रकार परिषद आपण आयोजित केलेली आहे। या पत्रकार परिषदेचा उद्देश असा आहे की तुम्ही आतापर्यंत सामाजिक प्रतिष्ठानमध्ये काम करत असताना मला प्रत्येक ठिकाणी न्याय द्यायचं काम, चळवळीचं काम, सामाजिक संस्थेत मी केलेलं काम प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवायचं आपण पत्रकार बांधवांनी केलेलं आहे आणि या पुढील काळामध्ये याचा हुरूप, याची प्रगती आणि याचा उहोप मोठ्या प्रमाणामध्ये झाला पाहिजे अशा प्रकारची माझ्या मनामध्ये इच्छा असल्यामुळं आपण नक्कीच या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून माझ्या मनातल्या सर्व गोष्टी आपण प्रत्येक कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवायचं काम करताल अशा प्रकारची मी आशा व्यक्त करतो। धन्यवाद। बहुजन विकास परिषदेच्या वतीनं येत्या रविवारी केज या शहरामध्ये बहुजन विकास परिषदेचा राज्यस्तरीय संकल्प मेळावा आपण आयोजित केलेला आहे। या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बहुजन विकास परिषदेच्या माध्यमातून बहुजनांसाठी जे आपण काम करतोय ते तळागाळापर्यंत पोहोचवणं, त्या बहुजनांच्या प्रत्येक घटकाला न्याय द्यायचं काम या विकास माध्यमातून, या योजनेच्या, या मेळाव्याच्या माध्यमातून आपण करणार आहोत आणि संपूर्ण राज्यातील बहुजन घटकातील लोक या मेळाव्यासाठी उपस्थित राहणार आहेत। त्या ठिकाणी आपल्याला ती भूमिका आपण 29 तारखेला आपल्याला स्पष्टपणे मांडलेली दिसेल। अच्छा, यामध्ये काही राजकीय स्टंट वगैरे काय आहे का? म्हणजे तुमची एक संघटना म्हणून तुम्ही काम करा, याला राजकीय टच काय आहे? बहुजन विकास परिषद ही रमेश तात्या गालपाडे सामाजिक प्रतिष्ठान जे 10 वर्षापासून काम करत आलेलं आहे, तर याचं स्वरूप व्यापक व्हावा, संपूर्ण महाराष्ट्रभर पसरावं, याच्या पाठीमागचा हाच उद्देश आहे आणि म्हणून बहुजन विकास परिषदेच्या माध्यमातून फक्त आणि फक्त बहुजनांना न्याय द्यायचं काम या चळवळीच्या माध्यमातून होणार आहे आणि याची नांदी म्हणून आपण राज्याचा संकल्प मेळावा आयोजित केलेला आहे। या सर्व
काय 29 तारखेपासून हा मेळावा झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये हा उपक्रम बहुजनांसाठी राबवायचं काम आपण करणार आहोत. म्हणून याची सुरुवात आपण बीड जिल्ह्यातून केज तालुक्यातून आपली मातृभूमी या उद्देशाने या ठिकाणाहून हे करायचं ठरवलेलं आहे. राज्यभरातून कोण कोण येणार आहेत आणि या मेळाव्यामध्ये आकर्षण नेमकं काय राहणार? बहुजन विकास परिषदेचा जो मेळावा आहे तो संपूर्ण महाराष्ट्रातून 36 जिल्ह्यातनं सर्व पदाधिकारी जे माझ्याबरोबर चळवळीमध्ये काम करतात आणि वेगवेगळ्या पक्षाचे वेगवेगळ्या संघटनेमध्ये काम केले त्यांना माझी ध्येय धोरणं आवडल्यामुळं आपण चळवळीत काम करत असल्यामुळं सर्वांनी सांगितलं की तात्या तुम्ही जर बहुजनांबद्दल ही भूमिका घेत असाल तर संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या पाठीमागं उभं राहील आणि म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात वेगवेगळ्या घटनेमध्ये संघटनेमध्ये काम केलेली लोक या मेळाव्यासाठी उपस्थित राहणार आहेत. अच्छा, बहुजन मेळाव्यामध्ये सर्वांनी उपस्थित राहावं यासाठी तुमचं आव्हान काय आहे? येत्या 29 तारखेला केज या शहरामध्ये आपण हा मेळावा आयोजित केलेला आहे आणि या मेळाव्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून वेगवेगळ्या घटकामध्ये काम करणारे जे संघटना आहेत पक्ष आहेत तर यांना एक आव्हान करतो की या मेळाव्याच्या माध्यमातून आपण सर्व घटकांना न्याय द्यायची भूमिका मांडणार आहोत आणि संपूर्ण महाराष्ट्रातील बहुजनांवर कशा पद्धतीने काम करायचं कशा पद्धतीने त्यांना न्याय द्यायचा या प्रकारची भूमिका या मेळाव्यामध्ये आपण स्पष्ट करणार आहोत. म्हणून सर्वांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो की आपण या मेळाव्याला येऊन आपली भूमिका स्पष्ट करून बहुजनांसाठी योगदान द्यावं अशा प्रकारची मी इच्छा व्यक्त केली. थँक्यू.